श्री श्याम गुरुजी की जय हो. श्री श्याम गुरुजी की जय हो. मी माझ्या गुरुचे चरण पाया पडतो. त्यांच्या गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री श्याम गुरुजी की जय हो. जय मशान कालिका देवी जय हो. माझं नाव आहे गजानन उत्तम सुर्वे. मी राहणार जवळा बाजार, हे माझं गाव आहे. गुरु बनवण्याचं असं कारण आहे की मी यूट्यूबवर गुरुचे चॅनल लावले. आगुरू चॅनल, आगुरू साधना सिद्धी आगुरू चॅनल हे मी बघितलं गुरुजीचे व्हिडिओ. कारण की मी त्याचे व्हिडिओ 10-15 बघितली. मला असं वाटलं बा हे गुरु पक्के आहे. कारण की माझे पहिले गुरु होते ते गुरु काही कारणामुळे, काही कामावस्थामुळे ते वारले गेले. त्या गुरुनं मला सांगितलं होतं की बेटा, ज्यावेळेस तुमचा कोणी गुरु मरत त्यावेळेस तुम्ही जे आता साधना सिद्धी करता, तुम्ही काय करता, त्यावेळेस तुम्हाला जीवित गुरु लागतो. तर मग मी 15 ते 20 म्हणजे 15 दिवसात, आमचे गुरु वारल्याच्यानंतर 15 दिवसात मी गुरु दीक्षा घ्यायला कर्नाटक बेळगावी त्यांच्या गुरुजीच्या बंगल्यावर गेलो, त्यांच्या घरी गेलो. तर त्याच्या जाण्याच्या आधी ज्यावेळेस मी यूट्यूबला त्याचं चॅनल बघितलं त्यावेळेस मी त्याला 5,000ची अमाऊंट टाकली. 5,000ची अमाऊंट टाकल्याच्या नंतर मी तिथं गुरुदीक्षा घेतली. त्याने मला मागितलं, बा बेटा तुमचं गावाचं नाव, तुमच्या आईचं नाव, तुमचं नाव, वडिलाचं नाव हे पाठवा आणि 5,000 तुमचा सेल्फी फोटो पाठवा. तर मी सगळं पाठवलं. तर मग आम्ही 14 तारीख 3रा महिना 2025 या दिवशी, होळीच्या दिवशी, या दिवशी आम्ही त्याच्या घरी गेलो, बंगल्यावर गेलो. तिथं आम्ही गुरुदीक्षा घेतली. गुरुजीने एक सांगितलेलं आहे, बा तुम्ही सकाळी 10 वाजता आले तर संध्याकाळी 7:30 किंवा 8च्या दरम्यानमध्ये तुम्ही गुरुदीक्षा घेऊन जाऊ शकता. तर आम्ही तिथे गेलो, गुरुदीक्षा घेतली. गुरुदीक्षा घेतल्याच्या नंतर त्यानं आम्हाला आईप्रमाणे, जसे आई आपल्या लेकराला सांगते तसं आम्हाला समजून सांगितलं, बेटा असं करायचं, तसं करायचं, हे करायचं, ते करायचं, याच्यात काय काय करावं लागतं, हे आम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगून शिकल्या. तर आम्ही त्यानं आम्हाला सगळं समजून सांगितलं. समजून सांगितल्याच्यानंतर त्याच्या ज्यानं आम्हाला श्री श्याम गुरुजी यानं जे रस्ता आम्हाला दाखवला, आम्ही त्याच रस्त्यावर चाललो. म्हणजे चालता आहोत, आता आम्ही चालत आहोत त्याच रस्त्यावर. तर आम्ही त्यानं गुरुदीक्षा दिल्याच्या नंतर त्यानं आम्हाला एक शक्ती दिली. त्या शक्तीचं मग आम्ही आराधना केली. त्या शक्तीचे फायदे असे आहेत, करणी, मारण, उच्चाटन, उद्वेषण जे आपल्या घरावर केलेलं आहे, आपल्यावर केलेलं आहे, जे आपलं काय धंदा आहे, काय बिझनेस आहे, जे आपला आपण जे काय आपले दुःख सगळं आहे, दुःख शांती, हे आपलं पूर्ण प्रकारे जी शक्ती दिली ती शक्ती आपलं निवारण करते. सुख समृद्धी, ऐश्वर, विश्वर सगळं आपल्याला सगळं प्राप्त करते. सगळं म्हणजे पाठीशी राहते ती जी शक्ती आम्हाला गुरुजीने दिलेली आहे ती शक्ती. तर आम्हाला साधना दिल्याच्या नंतर मग आम्ही 48 दिवसाची साधना जी केली गुरुजीने दिल्याच्या नंतर घरी येऊन, तर आम्ही त्या शक्तीचे आम्हाला असे काही अनुभव झाले. ज्यावेळेस आम्ही साधना स्टार्टिंग गुरुजीला फोन लावून चालू केली तरी आम्हाला 5 दिवस असं वाटलं बा की काय गुरुजीने फसवलं आम्हाला, ही साधना कुठली दिली, एकटं घरामध्ये एकटं बसावं लागलं. ते आम्हाला असं मनात डाऊट यायचा, हा गुरुजीने हे काय आगावत दिलं. तर मग कसं आहे माहिती आहे काय, ज्यावेळेस कोणी आपल्याला चांगल्यासाठी सांगतं, आता जसे आमचे श्री श्याम देसाई गुरुजी यांना आम्हाला सगळं चांगलं सांगितलं, त्यावेळेस मग आम्ही काय म्हणलं, मग आम्हाला भीव वाटू लागलं मनातल्या मला, गुरुजीनं फसवलं, हे केलं, तसं केलं. मग आम्ही साधना कंटिन्यू चालू ठेवली. ते मनात विचार येऊ लागले तसे आम्ही ते विचार बाजूला केले आणि साधना कंटिन्यू चालू केली. तर आम्हाला 5व्या दिवशी, 6व्या दिवशी 7 दिवस गेले, 8 दिवस गेले. 10व्या दिवशी आम्हाला अनुभव आला. ते आम्हाला गुरुजीने सांगितलेलं आहे, जे अनुभव तुम्हाला काही जे झालेले आहेत ते गुरुशिव कोणाला सांगू शकायचे नाही. तेव्हा आम्ही गुरुशिव ते अनुभव कोणाला सांगितले नाही. तर अनुभव असे झाले, ज्यावेळेस आम्ही 10 दिवस झाल्याच्या नंतर आम्हाला असं वाटत होतं, बा आमच्या साईडला कोणीतरी आलं, वरी कोणीतरी बसलं येऊन, आणि अक्षरशः मला एवढा डेंजर अनुभव झाला, एवढा डेंजर अनुभव झाला की आता मी तुम्हाला नाही सांगू शकत. कारण की जे परमिशन गुरुला सांगायचं, तर गुरुला सांगितलं, आम्ही सगळं गुरुला सांगितलेलं आहे ते, बा गुरुजी आम्हाला असं झालं, तसं झालं,
आणि गुरुजी कधी जे फेक गुरुजी राहतात की नाही, ते गुरुजी काय करतात माहिती आहे का, फोन लावतो, एकदा आपण फोन लावतो त्याला, गुरुजी असं झालं तसं झालं, ते काय करतात 5 मिनिटांनी लावा, 10 मिनिटांनी लावा, 15 मिनिटांनी लावा, ते काय परत फोन लावत नाही. आपण काय लावून लावून त्याला थकतो, ते काय आपला फोन उचलीत नाही. हे गुरुजी तसे नाहीत. हे गुरुजी एकदा फोन नाही उचलला तर रिटर्न फोन त्याचा येतो, आणि फोन जर नाही त्याचा आला तर आपल्याला मॅसेज टाकतात व्हॉट्सअपला, बेटा काय झालं. हे आपल्याला अनुभव टाकतात, आपण त्याला अनुभव टाकतो. ते सगळं म्हणजे आपल्या आईप्रमाणे आपल्याला सगळं सांगतात. तर टाकल्याच्यानंतर ज्या जे साधना सिद्धी जे आगोरी चॅनल आहे, ह्या चॅनलवर काही फेक होत नाही, कुठल्या गोष्टी फेक नाही, सगळं चांगलं सांगलेले जाते. आणि जे काही गोष्टी आहेत, जे फेक लोक आहेत ते फेकच सांगणार. श्री श्याम गुरुजी यानं जे काही व्हिडिओमध्ये सांगलेलं, जे काही व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे शक्तीसाठी, जे काही यांचं जे सांगलेल्या गोष्टी आहेत हे एकदम क्लिअर आहेत, एकदम सक्सेस आहेत. ह्या गोष्टी जे आहेत एकदम सक्सेस आहेत. तर त्यामुळं मी म्हणतो, ज्यांना कोणाला गुरुदीक्षा घ्यायची असेल ते श्री श्याम देसाई गुरुजी यांना संपर्क साधावा. आणि जे तुमच्या जीवनात, जे तुमच्या संसारात, घरी, तुमच्या दुकानावर जे तुमचा धंदा असेल ते धंदा चांगला चालावा. सुख शांती समृद्धी ऐश्वर्य सभी लाव, करणे मारण उच्चाटन हे जे तुमच्यावर जे केलेलं राहते, तुम्ही श्रीश्याम गुरुजी यांच्याशी संपर्क साधावा. तुम्ही गुरुदीक्षा घ्या आणि तुमचं जे कुटुंब आहे, जे तुमचं कुटुंब आहे ते चांगलं व्यवस्थित चालावं. आणि ही माझी एवढी नम्र विनंती. श्री श्याम गुरुजी की जय हो, जय मशान कालिका देवी, जय.